हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की मस्त आणि मजेत असणार. तर शुभ सकाळ तुम्हाला. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदात जाऊ देत आणि स्वामी महाराज तुमच्या सगळे चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आताचे ना सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि रात्रीची ना या ठिकाणी खिचडी उरलेली होती. जरा जास्तच बनवलेली गेली होती रात्री खिचडी. तर म्हटलं आता ती गरम करून खाऊन घेऊ आम्ही. तर तनूला देखील मी आता या ठिकाणी नाश्त्याला थोडी खिचडीच देऊन देते, कारण त्याला आवडते अशी. कारण की त्याला ना खिचडीमध्ये जे हिरवे मटार असतात ना ते भरपूर आवडतात. मी त्याच्यासाठी थोडे जास्तच टाकलेले होते. तसं तर मी रात्रीचं त्याला अवॉइड करते खायला. पण म्हटलं आता अजून वातावरण थोडं थंड आहे आणि फ्रीजमध्ये रात्रभर ठेवलेली होती. तर त्याला देखील आता मी नाश्त्याला देते खायला थोडं. तर जरा जास्तच उन्हाळा लागला की म्हणजे जास्तच गरम व्हायला लागलं तसं तर आम्ही रात्रीचं म्हणजे अवॉइडच करतो खाणं. तर म्हटलं आता थोडी जरा जास्तच झालेली होती, तर आता उरलेली तर मी पण खाऊन घेते आणि तनूला देखील देते खायला. तर या ठिकाणी ना त्याला हिरवी मिरची म्हणजे तो अजून एवढं तिखट नाही खात, त्यामुळे मिरची वगैरे सगळं निवडून त्याला द्यावी लागते. तर आता तो बेडवरच खायला मागत होता. चल म्हटलं आता खाऊन घे तू आता आरामात. तर त्याला दिलं मी खायला. तर आता या ठिकाणी तनू देखील नाश्ता करून घेतो आहे आणि मी देखील थोडी आता खिचडी वगैरे खाऊन घेतलेली होती. आणि नाश्ता केल्यानंतर या ठिकाणी बघा मी चहा पिते. काहीही केलं तरी माझी चहाची सवय म्हणजे जातच नाही. भरपूर दिवसापासून ट्राय करते की चहा बंद करावा बंद करावा, पण ती सवय एकदाची लागली ना खरंच जात नाही. आणि मी गुळाचा चहा पिते नेहमी, पण नेमकं आज काय झालं ना, गुळ पण संपलेला होता. गुळ पावडर जे मी आणते नेहमी ते. तर आता मला साखरेचा चहा बनवावा लागतो आहे. तर आता चहा वगैरे देखील मी पिऊन घेते आणि खाली पोटी डायरेक्टली चहा नाही घेत मी. आधी ना नाश्ता वगैरे करून घेते. तर तसं तर सकाळी मी एक्सरसाइज वगैरे करून घेतलेली होती आणि जे कोमट पाणी होतं ते देखील माझं पिलं गेलेलं होतं. तर आता नाश्ता केल्यानंतर मी ना थोडा आता चहा घेऊन घेते. तर ना काय होतं ना, मी तर सकाळचंच म्हणजे एकदाच चहा घेत असते, दुपारचा तर मी घेतच नाही. आणि जोपर्यंत सकाळचा म्हणजे चहा नाही घेत ना तोपर्यंत मला असं एनर्जेटिक वाटतच नसतं. तर कोणाकोणाला अशी सवय आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता ना या ठिकाणी चहा देखील माझा घेतला गेलेला होता. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करत होती. तर आज ना जेवणामध्ये मला हिरव्या वाटाण्याची भाजी बनवायची होती. तर कांदा आणि टोमॅटोची प्युरी तर मी आधी करूनच ठेवलेली होती, म्हणजे कच्ची आणि कांदा टोमॅटोचीच प्युरी केलेली होती मी. तर काय होतं ना ताईंनो, उन्हाळ्यामध्ये ना आपलं म्हणजे जेवण हे भरपूर कमी होतं आणि जास्त करून आपण ना पाणी पित असतो किंवा शरबत असो किंवा लस्सी असो, ताक, हेच पदार्थ आपण खरंच जास्त करून प्यायला पाहिजे. आणि बदलत्या ऋतूनुसार खरंच आपल्या आहारात देखील बदल व्हायला पाहिजे. तर जसं आपण हिवाळ्यामध्ये ऑइली पदार्थ भरपूर खातो किंवा आपली अशी गरम गरम काहीतरी खायची इच्छा होते, तर ती उन्हाळ्यात अजिबात पण होत नाही. आणि खरंच ते हेवी जेवण आपण उन्हाळ्यामध्ये खायला पण नको पाहिजे. तर जसं की आता मी आजच्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे की घरच्या घरी आपण अगदी हेल्दी लस्सी म्हणजे बनवून पिऊ शकतो. आणि बाहेर खरंच उन्हाळ्यामध्ये बाहेरचं खाणं पिणं खरंच टाळायला पाहिजे. कारण आपण घरात जेवढी हायजिनिक ठेवतो किंवा व्यवस्थित स्वच्छतेने आपण जे बनवत असतो अगदी मनापासून बनवतो आणि आपल्या फॅमिलीला ते खाऊ पिऊ घालतो, तसं बाहेरचं फक्त त्यांचं कमर्शियल असतं. त्यांचा फक्त तो बिझनेस असतो. आपण नाही बघत की ते त्यांनी कसं काय बनवलेलं आहे किंवा लस्सी असो किंवा शरबत असो. त्यामुळे बाहेरचं खरंच या उन्हाळ्यामध्ये खाणं पिणं अवॉइड करा आणि घरचंच जेवढं शक्य होईल तेवढं घरचंच आपण जे असो किंवा शरबत किंवा लस्सी किंवा ताक हे घरचंच प्यायला पाहिजे खरंच. तर आता या ठिकाणी ना मी वाटाण्याची ग्रेव्हीचीच भाजी बनवते. तर तेलामध्ये तर मी जिरं मोहरीची फोडणी दिलेली होती आणि जी प्युरी करून घेतलेली होती कांदा टोमॅटोची, ती आता ना लो टू मिडियम फ्लेमवर मी आता बघा झाकण बंद करून ती आता थोडा वेळ शिजू देणार आहे, कारण का कच्चीच प्युरी मी बनवलेली. तर अशा प्रकारे ना ही वाटाण्याची भाजी नक्की बनवून बघा. मी आणि चॅनलवर मी ही रेसिपी देखील अपलोड केलेली आहे, नक्की तुम्ही एकदा चेकआउट करा. खूप छान लागते ही ताज्या वाटाण्याची भाजी चवीला. तर आता या ठिकाणी भाजी वगैरे तर मी बनवून घेते. तर काय होतं ना, आमचा म्हणजे गव्हर्मेंट क्वार्टरचा हा किचन आहे ना, तर म्हणजे बऱ्यापैकी आहे तसा मोठा, पण त्यांनी ना वरती फॅन वगैरे असं म्हणजे काही सिस्टम काढलेलीच नाही आहे. म्हणजे फॅन तर त्यांनी लावलेलाच नाही आहे, पण आम्ही स्वतःचा म्हणजे खर्च करून वरती फॅन वगैरे लावू शकतो अशी त्यांनी काही सोय काढलेली नाही आहे किंवा वरती अशी काही सेटिंग वगैरे देखील केलेली नाही आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जाम
जे वैताग घेऊन जातो अक्षरशः किचनमध्ये, म्हणजे स्वयंपाक करता करता एवढा घाम येतो ना, आणि पूर्ण असा रूम असा पॅक येऊन जातो ना. एक छोटीशी विंडो आहे, तिकडनं पण एवढी खास अशी हवा येत नाही, त्यामुळे खूपच जास्त हालत खराब होते उन्हाळ्यामध्ये. आणि भरपूर गरम होता, कारण आम्ही टॉप फ्लोअरला राहतो आणि वरचा म्हणजे दिवसभरात जे छत असते ते ऑलरेडी खूपच असं उन्हाचं तापलेलं राहतं, त्यामुळे डेंजर गरम होत असतं आम्हाला. तर बघूया उन्हाळ्यामध्ये तर मी काही ना काही सोय नक्कीच करेल, कारण आपला महिलांचा दिवसभर म्हणजे किचनमध्येच आपला खूप जास्त वेळ हा जात असतो. त्यामुळे आता मी थोडा तो छोटावाला जो फॅन येतो ना, टेबल फॅन वगैरे, तो घेणार आहे. तर बघूया आता. तर आता या ठिकाणी आता भाजी वगैरे तर ऑलमोस्ट झालेलीच आहे माझी. तर ना आता भाजी झाल्यानंतर मला फक्त आता भात आणि चपात्या करायच्या बाकी होत्या माझ्या, तर ते देखील मी आता करून घेणार आहे. तर ना आता या ठिकाणी जेवण वगैरे आमचं झालेलं होतं. तर ताईंनो, तुमच्यासोबत ना मला माझा स्वतःचा अनुभव शेअर करायचा आहे, जे की मी स्मूथनिंग केलेली होती. तर आपल्याला महिलांना ना खरंच खूप म्हणजे अशी हौस असते, की आपण दुसऱ्याचं बघतो की स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग किती छान दिसत असते केल्यानंतर. फक्त आपण बाहेरच्या दिखाव्यावरने ती गोष्टी आपण स्वतः देखील अनुभवायला जातो. पण खरंच करू नका तुम्ही, कारण मी स्वतः तीच गोष्ट माझ्यासोबत घडलेली. तर मला ना खूप वर्षापासून अशी इच्छा होती की मी स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग करायला पाहिजे. तर आता 7-8 महिने तर झालेत मी स्मूथनिंग केलेली होती लॉरियलच्या. लॉरियल कंपनीचीच मी केलेली होती. आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते की एवढे भयानक माझे केस गळत आहे ना, तर डेलीचे म्हणजे अक्षरशः गुच्छाच्या गुच्छ हातामध्ये येतो आहे का पूर्ण. नाही तर माझे एवढे केस दाट होते ना, अक्षरशः पूर्ण विरळ होऊन गेलेले आहेत. कारण ते जेव्हा स्मूथनिंग करत असताना किंवा स्ट्रेटनिंग करत असताना जे ओढून ओढून त्यांनी एवढ्या प्रकारचे म्हणजे केमिकल जे ते प्रोडक्ट आपल्या केसांना ते लावत असतात, तर ते विचारूच नका तुम्ही. कारण ते ज्यावेळेस आपण स्मूथनिंग करत असतो ना, त्यावेळेसच त्या केमिकलच्या प्रोडक्टमुळे ना आपल्या म्हणजे डोळ्यांमधनं ते अश्रू येत असतात. ज्यांनी केली असेल स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग, हा अनुभव त्यांना नक्कीच आलेला असेल. तर मी केली तर खरं आणि केल्यानंतर खरंच लूक छान वाटतो. पण त्यानंतर ना जे आपलं नॅचरल ग्रो असते ना केसांची, ती अजिबात पण होत नाही आणि खूपच म्हणजे केस गळायला सुरुवात होऊन जाते. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर किती पण उपाय केला ना, तरी काही उपयोग नसतो. कारण एकदाचा जो नॅचरल लूक असतो ना आपला केसांचा, तो पूर्णपणे जातो. तर तेच माझ्यासोबत घडलेलं आहे आणि हेच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर खरंच तुमच्या देखील विचार असेल डोक्यामध्ये की स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग करायचा, हेअर स्मूथनिंग करायचा, तर अजिबात पण करू नका. कारण आपले जे नॅचरल केस असतात तेच खूप बेटर असतात. आणि स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग किंवा काही फंक्शनसाठी तुम्हाला जायचं असेल, तर तेवढ्याच पैशांमध्ये तुम्ही हेअर स्ट्रेटनर घेऊ शकता, त्याच्याने करू शकता की हेअर स्ट्रेट. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. तर माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला. चला तर आता या ठिकाणी ना, तर मी डायरेक्ट हा दुपारचाच व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर दुपारी काय झालं, मी झोपेतनं उठल्यानंतर ना मुलाला देखील म्हणजे काहीतरी थंड प्यायची इच्छा होती. तर आता या ठिकाणी ना मी लस्सी बनवते. तर या ठिकाणी ना मी खडीसाखर घेतलेली. मी साखरचा यूज नाही करत लस्सीसाठी, कारण लहान मुलांना आपण देतो, त्यामुळे थोडे हेल्दी गोष्टीच त्यांना आपण द्यायला पाहिजे. तर खडीसाखर मी आधी खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेते, नाहीतर ते मिक्सरचं भांडंच खराब करेल माझं. तर आता हे बघा, तर बऱ्यापैकी मी 50% तरी तिला खलबत्त्यामध्ये छान अशी कुटून घेतलेली आहे. तर आता मिक्सरमध्ये मी आता याचे पावडर करून घेणार आहे. तर अगदी सोपी आहे ही लस्सी बनवायला. नक्की तुम्ही देखील घरच्या घरी या उन्हाळ्यामध्ये ही लस्सी बनवून बघा. तर आता या ठिकाणी ना बघा, मी पावडर करून घेतलेले आहे खडीसाखरचं. तर आता यामध्ये मी दही ॲड करणार आहे. तर हे गाईच्या दुधाचंच मी दही बनवत असते. तर या ठिकाणी ना कमीत कमी 1 ते 2 वाटी एवढं मी दही घेतलेलं आहे. आणि सायसकट या ठिकाणी मी 1 वाटी एवढं दूध ॲड करते. आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर चवीला एवढी अप्रतिम लागते ही लस्सी घरच्या घरी. आणि मी प्लेनच लस्सी बनवली, ड्रायफ्रूट वगैरे काहीच ॲड करत नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा वरून आईस्क्रीम वगैरे अजिबात पण काही नाही. घरच्या घरचे म्हणजे होममेड ही लस्सी आहे. अगदी चवीला अप्रतिम लागते. आणि खरंच ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकताय की आणि किती सुंदर अशी घट्ट देखील झालेली आहे. तर आता तनूला देखील मी प्यायला देते, त्याला खूपच आवडते ही लस्सी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि
चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि नक्कीच तुम्ही माझे असे नवीन नवीन व्लॉग हे बघत राहा. चला तर मग भेटूया नवीन असेच व्लॉगमध्ये. बाय.